हॅपी वुमन्स डे टू ऑल माय फ्रेंड्स. आज मी खास म्हणजे मार्च 8 महिला दिन ह्यासाठी मला काहीतरी अशी बोलावेसे वाटते. तुम्ही म्हणशील काय बाबा ही एकदा कन्नड बोलत्या, एकदा इंग्लिश बोलत्या आणि एकदा मराठी. होय, जे आपली मातृभाषामध्ये जे फ्लुएन्सी येते ते इंग्लिशमध्ये येत नाही आहे. मी इंग्लिश का करते म्हणजे जस्ट मी इंग्लिश शिकत आहे त्या पर्पजसाठी मी रोज इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवते. आणि काही मला अशी जास्त बोलावेसे वाटलं जे कन्नड किंवा मराठी. मग आज आज माझ्या खास मैत्रिणीसाठी कन्नड जे त्यांना कन्नड कळत नाही आहे त्या मैत्रिणीसाठी मी हे मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहे. होय बाबा ही कन्नडमध्ये बोलते, आम्हाला काय कळत नाही काय बडबडत्या, म्हणून त्यांच्यासाठी हे खास व्हिडिओ आहे. मला महिला दिनाचरणबद्दल काही असं बोलावेसं वाटलं म्हणून मी हे खास त्यांच्यासाठी हे डेडिकेट करत आहे. मी अगोदरच सांगते माझी मराठी तेवढं खास होत नाही आहे, म्हणजे मला सिस्टमॅटिकली तेवढं बोलता येत नाही आहे. आता जरा मी क्लास घेते म्हणून मराठी मला तेवढं येऊ शकते. म्हणजे तुम्ही जे बोलताय पुस्तकी भाषा किंवा पिक्चरात म्हणा पुस्तकी भाषा वेगळा असतो, सिस्टमॅटिकली बोलतात, तसं मला व्यक्त करता येत नाही आहे. आता तरी पण मी प्रयत्न करत आहे की मी चांगलं बोलेन. इवन माय हजबंडसुद्धा मला म्हणतात तू कशाला मराठीमध्ये करतेस व्हिडिओ, कन्नडमध्ये बोलत जा, कन्नडमध्ये करत जा. म्हणून मी जास्त मराठी बोलत नाही आहे. तरी पण आज माझ्या खास मराठी मैत्रिणीसाठी मला बोलावंसं वाटते. इंट्रोडक्शन जरा जास्तच होत आहे. आता खास मुद्द्यावर येऊ आपण. माझी मराठी आता कसं पण मी सांगितलं तर जरा ॲडजस्ट करा, म्हणजे मराठी तेवढं मला बोलता येत नाही. काहीजण माझी मराठी बघून हसतात किंवा माझं ते उद्देश नाही आहे की माझं इथं मराठी भाषा एक्सप्लेन करायचं. माझं मेसेज काय आहे ते पोचण्याचं मी काम करत आहे इथं. ह्या आजचा व्हिडिओ खास वुमनसाठी आहे. फर्स्ट वुमन, सगळी वुमन फर्स्ट लव युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका. तुम्ही स्वतः रिस्पेक्ट करील, स्वतः प्रेम करील, तेव्हा बघा तुम्ही तुमचं जीवन कसं खुश राहायला शिकायचं. कुठल्याही गोष्टी आपण मनाला लावून घ्यायचं नाही. त्यांनी तसं म्हणते तसं म्हणते. रोजच्या जीवनात भरपूर सगळ्यांना कामं असतात. ती रोज कामं करत वुमन कंटाळून जाते. स्वतःसाठी टाईम देत नाही आहे. नुसता पोरं म्हणा, नवरं म्हणा, सासरे सासू, हे आपलं घर, आपलं पोरं, ह्या जीवनात ती खूप कामं करून दमली आहे. कामं करतच ती स्वतःवर फोकस करायला पाहिजे. स्वतःवर फोकस म्हणजे काय, काही म्हणजे तिचं म्हणजे हेल्थसाठी काय केअर घ्यायचं नाही आहे. स्वतःसाठी काय म्हणजे स्किल शिकायचं नाही आहे. तुम्ही कामं करत तुमच्यावर पण तुम्ही फोकस करा. काही तर नवीन स्किल शिका. नवीन स्किल म्हणजे एक्झाम्पल टेलरिंग म्हणा, कम्प्युटर स्किल म्हणा. म्हणजे काही तुम्हाला कोणी हात सोडलं तर स्किल तुमच्या हात सोडत नाही आहे. म्हणजे प्रत्येकवर डिपेंड राहू नका. होय बाबा माझं नवरं बघतील, होय बाबा माझे मुलं बघतील उद्या. एक्सेप्टेशन ठेवा. एक्सेप्टेशन ठेवायला जास्त ओव्हर एक्सेप्टेशन ठेवलं ना तुम्हाला हर्ट होते. हर्ट होऊ नये म्हटलं तर तुम्ही एक्सेप्टेशन जास्त करायचं नाही आहे. का बाबा तू एक्सेप्टेशन ठेवत नाही आहेस का असं मी पण एक्सेप्टेशन ठेवून घेते, परंतु ओव्हर एक्सेप्टेशन नाही आहे. आत्ता मी कम्प्लिटली बदल झाली आहे. ओव्हर एक्सेप्टेशन किंवा समटाईम्स एक्सेप्टेशन असते परंतु तेवढं नाही आहे. ते पूर्ण नाही झालं तरी पण मला काही वाटत नाही आहे. सो तुम्ही पण म्हणजे तुम्ही सेल्फ केअर कधी घेताय. काही लोक हे बाबा ती स्वतःचा विचार करत्या, सेल्फिश आहे लय म्हटली तर चालेल. काही लोक तुम्ही काही केलं तरी बोलणार, काही केलं तरी. तुम्ही 1000 चांगलं काम केलं तर आणि एक चुकी काम केलं तर ते 1000 चांगलं तुम्ही केलं आहे म्हणून कधी तुमचं गुणगान करत नाही आहे. ते एका चुकीसाठी तर तुम्हाला बोलणार. तुमच्या समोर नाही बोललं तर तुमच्या मागं तर बोलणार. लोक बोलतात, त्यांचं बोलायचं काम आहे. त्याच्याकडं कान द्यायचं नाही. स्वतःकडं फोकस करायचं, मेडिटेशन करायचं किंवा एक्सरसाइज करायचं, हेल्थ केअर घ्यायचं. नुसता फॅमिलीसाठी हे म्हणा. आणि वर्किंग वुमन सगळ्या सेक्टरमध्ये आता वुमन्स कामं करतात, परंतु वर्किंग वुमनलाच रिस्पेक्ट मिळते. आणि काही लोक हाऊसवाईफला होय बाबा ही नुसतं घरी बसत्या, तिला म्हणजे तिच्या हाऊसवाईफ विचारतात काय करतेस तू, घरी असतेस म्हणजे अशी नेग्लिजन्सीनं बोलतात.
म्हणजे रिस्पेक्ट नाही आहे. काय बाबा नुसतं दिवसभरचं काम घालत्या, कशावर फोकस देत नाही, काय नाही आहे. ते म्हटले तर चालेल, परंतु त्यांच्याकडं लक्ष द्यायचं नाही आहे. आपल्या कामावरती आम्ही लक्ष द्यायचं. काही लोकं म्हणत असेल, काय बाबा ही फॅमिलीचं अपोज बोलत्या काय? अपोज बोलायचं इथं काही विषयच येत नाही आहे. म्हणजे काही घरात सासू चांगलं असलं तर सून चांगलं असत नाही, सून चांगलं असलं तर सासू चांगलं असत नाही आहे आणि दोन्ही चांगले असलं तर नवरा चांगला असत नाही आहे. असं काही तर होतंय. म्हणून काही का असू दे, ते सगळं कडेला ठेवून स्वतःवर फोकस करा आणि काहीतरी घडवा. हेच माझं मेसेज आहे. म्हणजे आज खास दिवस आहे म्हणून एकच दिवस खास नाही आहे. रोज अशी खास दिवस तुम्ही घडवा आणि काहीतरी तुमच्या लाईफमध्ये करा. हे तेवढं माझं सांगायचं उद्देश आहे. आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असलं तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.